Hello friends, welcome to Swati's Artway channel. If you like my creativity, please click like button, share this video with your friends and family, subscribe to my channel for more updates. बांगडीच्या समोरच्या बाजूवर ग्लू लावून घ्यायचा आहे आणि त्यावर आपण स्टोन चेन चिकटवून घेणार आहोत. एक्स्ट्राची स्टोन चेन कट करून घ्यायची आहे आणि ग्लू लावून चेन चिकटवून घ्यायची आहे. स्टोन चिकटवून झालेली आहे. आता ही आपण ड्राय होण्यासाठी बाजूला ठेवून देऊया. 18 गेजची येथे मी तार घेतली आहे. आता या तारेला दोन्ही बाजूंनी लूप तयार करून घेऊया. अशा प्रकारे पकडच्या मदतीने दोन्ही बाजूंना राऊंड करून घ्यायचे आहे. दोन्ही बाजू राऊंड करून झाल्या आहेत. आता इथे मी एक फ्यूज वायर कट करून घेतली आहे. त्यामध्ये एक लहान आकाराचा गोल्डन बीड घालून घेतला आहे आणि नंतर एक मोती घालून घेतला आहे. व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे पक्कडमध्ये पकडून अशा प्रकारे तार फिरून घ्यायची आहे आणि लॉरियल बनवून घ्यायचे आहेत. अशाच प्रकारे मी 5 लॉरियल बनवून घेतले आहेत. पुन्हा एक फ्यूज तार येथे मी घेतली आहे. या तारेचे एक टोक कट करून घेतले आहे. यामध्ये मी 5 मणी घालून घेणार आहे. पाच मोती घालून झाल्यानंतर एक टोक हातात पकडून दुसरे टोक सुरुवातीच्या मोत्यामधून काढून दोन्ही टोके घट्ट ओढून घ्यायची आहेत. म्हणजे मोत्यांचे फ्लॉवर तयार होईल. आता मागच्या बाजूला दोन्ही तारा एकत्र करून पीळ देऊन घ्यायचा आहे. पीळ दिल्यानंतर जी तार मोठी आहे त्यामध्ये आपण पुन्हा एक मोती घालून घ्यायचा आहे आणि हा मोती मध्यभागी घेऊन अशा प्रकारे तार वळवून घ्यायची आहे. राहिलेली तार दुसऱ्या एका मोत्याभोवती फिरवून वळवून घ्यायची आहे. येथे आपले मोत्यांचे छानसे फ्लावर तयार झाले आहे. हे फ्लावर आपण एका लूपवर चिकटवून घेणार आहोत.
फ्लावर लूपवर चिकटवून घ्यायचे आहे. आता एक फ्यूज वायर घेऊन त्यामध्ये तयार केलेले मोत्यांचे लॉरियल घालून एक पिळ देऊन घ्यायचा आहे. घट्ट असा हा पिळ देऊन घ्यायचा आहे म्हणजे लॉरियल पडणार नाहीत. आता या तारेमध्ये बाकी तयार केलेले लॉरियल्स घालून घ्यायचे आहेत. आणि जेथे आपण फ्लॉवर चिकटवले आहे त्या तारे खालून काढून पिळ देऊन घ्यायचा आहे आणि राहिलेली एक्स्ट्राची वायर कट करून घ्यायची आहे. आपली मस्त अशी स्टायलिश हेअर पिन तयार झालेली आहे. व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे क्लिप आपण केसामध्ये लावू शकतो. व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू